कधी ऐकलं आहे का तुम्ही अशा ठिकाणाबद्दल जिथे रात्री रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येकाला जाणवते की कुणीतरी मागे आहे? होय, ही आहे समृद्धी बल्बूची भीतीदायक कथा. एक असं ठिकाण जिथे अंधार फक्त रात्र नाही तर मृत्यूची सावली आहे. 1950च्या दशकात केरळच्या कोट्टायम जिल्ह्यात सुमती नावाची एक गर्भवती स्त्री निर्दयीपणे मारली गेली. गावकऱ्यांच्या मते तिचा आत्मा अजूनही त्या रस्त्यावर भटकतो. रात्री या रस्त्यावर गेले की इंजिन बंद पडले, अनोळखी सावल्या दिसल्या आणि कधीकधी अपघातही झाले. गावकरी सांगतात, रात्री कुणी एकटे तिथून गेले तर रस्त्यात पांढऱ्या कपड्यातील स्त्री दिसते. ती कधी मागे बसलेली असते तर कधी समोर उभी राहते. अनेकांनी सांगितले, त्या नजरेत इतका राग असतो की शरीर थरथर कापायला लागते. सरकारने अनेकदा या अपघाताचा तपास केला, पण पुरावे काही सापडले नाहीत. जे गाड्या बंद पडल्या त्या मेकॅनिकांकडे नेल्या, पण काही बिघाड नव्हता. यामुळे अफवा आणखीन वाढल्या. गावातले अप्पू नावाचा माणूस एकदा रात्री उशिरा त्या रस्त्यावरून जात होता. अचानक त्याच्या बाईकचे इंजिन बंद पडले. त्याने मागे पाहिले आणि एका क्षणासाठी त्याला पांढऱ्या कपड्यातील बाई दिसली. त्याने डोळे चोळले आणि ती गायब झाली. तो आजही सांगतो, ती फक्त भूत नव्हती तर रागावलेली आई होती. आज सोशल मीडियामुळे ही कथा जगभर पोचली आहे. यूट्यूबर्स तिथे जाऊन व्हिडिओ शूट करतात, पण स्थानिक अजूनही म्हणतात, रात्री तिथून जाऊ नका. गावकरी दरवर्षी पूजा करतात, आत्मा शांत व्हावी म्हणून, पण भीती तशीही आहे. शांत पण गंभीर आवाजात. सुमती बल्बू ही फक्त एक भुताटकी कथा आहे का, की खरोखरच तिथे अजूनही तिचा आत्मा भटकतो? हे रहस्य आजही कायम आहे. जर तुम्ही अशा आणखी हॉरर स्टोरीज ऐकायच्या असतील तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि लक्षात ठेवा, पुढच्या वेळेस तुम्ही अंधाऱ्या रस्त्यावरून जात असाल तर मागे पाहायला विसरू नका.